शिर्डीमधून। नवीन वर्षात शिर्डीतल्या साईबाबा संस्थान एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे। आता सामान्य दर्शन रांगेतून येणाऱ्या पहिल्या 2 भाविकांना VIP आरतीचा मान मिळणार आहे। दिवसभरातील मध्यान्ह आरती, धूप आरती आणि रात्रीच्या शेजारतीत भाविकांना आरती करण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पंढरपूरच्या आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या धर्तीवर साई संस्थानकडून भाविकांसाठी नवीन वर्षाची ही नवी भेट मिळाली। नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाशीतल्या रजक दाम्पत्य हा पहिल्या आरतीचे मानकरी ठरले। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे शिर्डीचे प्रतिनिधी सचिन बनसोडे आपल्यासोबत आहेत। सचिन, एक नवीन वर्षात भाविकांना एक नवीन भेट आपण म्हणू शकतो। आजच्या पहिल्या दिवशीचा अनुभव कसा होता? निश्चितच आपण बघितलं तर साई संस्थांनी जो उपक्रम सुरू केलेला आहे, खरं तर पंढरपूरच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने सर्वसामान्य जे भाविक असतात त्यांना थेट मुख्यमंत्र्यांसोबत त्या ठिकाणी आरतीचा बहुमान मिळतो, त्याच धर्तीवरती साई संस्थांनी देखील नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती एक उपक्रम सुरू केलेला आहे, ज्या माध्यमातून सर्वसामान्य साई भक्त जो आहे, जो सर्वसामान्य रांगेतून दर्शनासाठी येणार आहे, त्याला काकड आरती वगळता इतर ज्या मध्यान्ह आरती, धूप आरती आणि शेज आरती आहे, या तिन्ही आरतीच्या दरम्यान जे सर्वसामान्य साई भक्त जे आहेत ते दर्शन रांगेत सगळ्यात पुढे असतील, त्यातील 2 भाविकांना जे आहे ते थेट VIP आरतीचा बहुमान जो आहे तो साई संस्थांकडून दिला जाणार आहे आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे। झाशी येथील जे मनीष रजक आणि त्यांची पत्नी पूजा रजक हे जे दाम्पत्य आहे हे खरं तर नवीन वर्षाच्या पहिल्याच आरतीचे मानकरी ठरलेले आहे आणि यापुढे प्रत्येक दिवशी हा उपक्रम जो आहे तो साई संस्थांकडून राबवला जाणार आहे, जेणेकरून शिर्डीमध्ये जो येणारा सर्वसामान्य साई भक्त आहे त्याला देखील जे लोक लाखो रुपये डोनेशन करून आरतीसाठी पास मिळवतात किंवा आरतीसाठी त्यांना प्राधान्य दिलं जातं, त्यांच्या सर्वसामान्य भाविकांसाठी ही खूपच आनंदाची बातमी आहे। साई संस्थानने घेतलेला निर्णय म्हणजे एक स्तुत्य उपक्रम आहे, नवीन वर्षात दिलेला एक गिफ्ट आहे असं म्हणू शकतो। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।